आता पुढची बातमी आहे ती मुंबईतल्या बांद्र्यामधून। त्या ठिकाणी अतिक्रमणावर तोडक कारवाई करण्यात आली। या कारवाईचा आजचा दुसरा दिवस होता आणि यावेळी स्थानिकांची मात्र मुजोरी पाहायला मिळाली। पोलिसांवर त्यांनी दगडफेक सुद्धा केली आणि या स्थानिकांना पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला। ही दृश्य आपण बघतोय बांद्र्यातली। अतिक्रमणावर तोडक कारवाईचा आजचा दुसरा दिवस होता। या दरम्यान स्थानिकांची मुजोरी पाहायला मिळाली। पोलिसांवर त्यांनी दगडफेक केली आणि त्यानंतर पोलिसांना सुद्धा आक्रमक पवित्रा घ्यावा लागला। दगडफेक करणाऱ्यांना पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला। जैसा कि माननीय हाईकोर्ट के जजमेंट के हिसाब से जो 100 ऐसे चिन्हित हटमेंट्स हैं जिनको डिमोलिश नहीं किया जाएगा, तो जो ये 500 के करीब जो हटमेंट्स हैं, कल जैसा कि मैंने आप सबको बताया था, आप सबसे साझा किया था कि अप्रॉक्सीमेटली 18 to 20% जो डिमोलिशन है स्ट्रक्चर्स के, वो कल हो गए थे। आज सुबह से फिर से 8 बजे से ये सारी कार्रवाई जारी है। हायकोर्टाने असे निर्देश दिले की ही जागा ही रिकामी करण्यात यावी आणि इकडचे एन्क्रोचमेंट हे काढण्यात यावे। परिणामी हायकोर्टाच्या निर्देशानुसार ही संपूर्ण डेमॉलिशन तोडक कारवाई ही करण्यात आली। ही तोडक कारवाई ही पश्चिम रेल्वेच्या माध्यमातून करण्यात आली। या सगळ्या संदर्भात आमचे प्रतिनिधी मनोज कुलकर्णी आपल्याला आणखी तपशील देत आहेत। बघूया। वांद्रे पूर्व रेल्वे स्थानक परिसरामध्ये कालपासून अतिक्रमण मोहीम काढण्याचं काम सुरू आहे। कालपासून तर ही मोहीम जी होती अतिक्रमण काढण्याची ती व्यवस्थित सुरू होती। आज या ठिकाणी जे धार्मिक स्थळ आहे ते काढण्याचं काम सुरू झालं होतं। साधारणतः 5 वाजेच्या सुमारास हे काम काढण्याला सुरुवात झाली होती आणि त्यावेळेस मात्र या ठिकाणी जो जमाव होता तो क्षुब्ध झाल्याचं या ठिकाणी पाहायला मिळते आणि पोलिसांवर दगडफेक केल्याचं आहे। आता आपण ग्राउंड रिपोर्ट बघूया। या ठिकाणी जे अतिक्रमण धारक आहेत ते या ठिकाणी त्यांनी आपलं सामान या ठिकाणी आणलेलं आहे। तिकडून ज्यावेळेस दगडफेक होत होती त्यावेळेस या इथे राहणाऱ्यांच्या अंगावर सुद्धा ती दगड पडल्याचं या ठिकाणी पाहायला मिळते आहे। तर हे सगळ्या महिला ज्या आहेत ह्या महिला सुद्धा त्यांना दगडफेक करू नका असं सांगत होत्या, परंतु ती लोक मात्र या ठिकाणी ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते। यामध्ये ही एक मुलगी आहे, त्या मुलीला सुद्धा दगड लागल्याचं या ठिकाणी पाहायला मिळते आहे। कपाळावर जो आहे हा दगड या ठिकाणी लागल्याचं पाहायला मिळते। आप यहाँ पे बैठी थी क्या क्या बाजू में खड़ी थी, तब कैसे कहाँ से दगड़ आया, क्या बताएंगे? हम यहाँ पे बैठे थे, वो यहाँ से पत्थर मारे थे तो वो उनको मारने के बदला उन्होंने हमें मारा कि इनको भी पत्थर मारो। आता मात्र परिस्थिती जी आहे ती पूर्णपणे पोलिसांच्या नियंत्रणात आहे आणि पुढच्या काही मिनिटांमध्ये ही जी अतिक्रमण कारवाई जी आहे ती आजच्या दिवसाची संपणार आहे आणि उद्या मात्र ही कारवाई सुरू होईल। त्यावेळेस पुन्हा पोलीस बंदोबस्त जो असणार आहे तो किती असणार आहे आणि कशा प्रकारे परिस्थिती जी आहे ती पोलीस हाताळतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट ललित शाह, मनोज कुलकर्णी, जय महाराष्ट्र, मुंबई।